तर भाजप आणि शिवसेनेची युती तुटली त्याला आता 5 वर्षांपेक्षा जास्तचा कालावधी लोटलाय। त्यानंतर एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर शिवसेनाही फुटली। मात्र भाजप आणि शिवसेना युती कोणामुळे तुटली यावर अद्यापही रोज नवनवे दावे, प्रतिदावे, खुलासे आणि आरोप प्रत्यारोप हे सुरूच असतात। आता याबाबत खासदार संजय राऊतांनी नवे दावे केलेत। बघूया याच नव्या दाव्यांसंदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। आणि सगळं संपलं। एकनाथ शिंदे चालणारच नाहीत आम्हाला। 2019च्या विधानसभा निकालानंतर मुख्यमंत्री पदावरून रंगलेलं कवित्व काही केल्यास संपत नाहीये। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केल्यानं वादाला तोंड फुटलंय। शिंदेंच्या वक्तव्याचा धागा पकडत खासदार संजय राऊतांनी काही खळबळजनक दावे केलेत। मविया सरकारच्या स्थापनेवेळी एकनाथ शिंदे यांचंच नाव मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर होतं। एकनाथ शिंदे विधिमंडळ पक्षाचे नेते झाले होते। शरद पवार आणि अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना ज्युनियर ठरवलं। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास नकार दिला होता। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद आपल्याकडे घ्यावं असा प्रस्ताव शरद पवारांनी दिला होता। का उठाव करावा लागला आम्हाला? का निर्णय घ्यावा लागला? खुर्चीसाठी कधी एकनाथ शिंदेने तडजोड केली नाही, मोह झाला नाही खुर्चीचा। मला श्री रामदासबाई म्हणाले ते बरोबर आहे, खुर्चीचा मोह झाला आणि सगळं संपलं। त्या दिवशी रत्नागिरीच्या सभेतही ते म्हणाले, हे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना पक्ष फुटला नसता। कशासाठी काय मिळालं? एकनाथ शिंदे विधिमंडळ पक्षाचे नेते झालेच होते ना, पण महाविकास आघाडी आज जे त्यांच्यावर बसलेले आहेत, अजित पवार व त्यांचे इतर सहकारी, ज्यांनी त्यांचा परवा सत्कार केला दिल्लीमध्ये महादजी शिंदे पुरस्कार देऊन, ते स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार, या सगळ्यांची भूमिका होती एकनाथ शिंदे चालणारच नाहीत आम्हाला, फारच ज्युनियर आहे, त्यांच्या हाताखाली आमचे लोक वरिष्ठ काम करणार नाहीत। म्हणजे स्वतः शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना हे सांगितलं, तुम्हाला सांगितलं की आम्हाला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पद उमेदवार नको। होय, यात लपवायचं काय? 2019ला मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपची युती तुटत महाभारत घडलं। महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात येऊन उद्धव ठाकरेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली। पण उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हायचं होतं असा आरोप शिंदेंची शिवसेना आणि भाजप नेत्यांकडनं केला जातोय। मला असं वाटतं की शिवसेना पक्षाचा मुख्यमंत्री कोण करायचा हे शिवसेना पक्षप्रमुख ठरवत होते। त्याच्यामुळे पक्षाचा प्रमुख जो ठरवेल तो मुख्यमंत्री होणार। आणि मला पवार साहेबांचा जो राजकीय इतिहास माहिती आहे, ते दुसऱ्याच्या पक्षामध्ये हस्तक्षेप करत नाहीत, हे त्यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे। अहो, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यामध्ये संजय राजाराम राऊतचा विरोध होता। नेमकं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनण्याच्या अगोदर हे स्वतः स्वप्न बघत होते। आमदारांना फोन गेलेले सामन्यातून, पण जमायच्या टायमाला 5-6 आमदार बनले व जमले। म्हणून मुळात त्यांनी सांगावं की बाबा तुम्हाला खरंच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचं होतं का? कारण माझ्याकडे काही विटनेस आहेत, काही आमदार आहेत जे बोलायला तयार आहेत की उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री बनवण्याचा सर्वात मोठा विरोध हा संजय राजाराम राऊतचाच होता। म्हणून तू दुसऱ्या घरात बघू नकोस, स्वतःच्या बुडाखाली काय आगले त्याबद्दल जरा महाराष्ट्राला माहिती दे। 2019 मध्ये भाजप आणि शिवसेना युतीला बहुमत मिळालं, पण मुख्यमंत्री पदावरून युतीमध्ये वाद निर्माण झाले होते। शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्याबाबत मातोश्रीवर बंद दाराआड नक्की काय चर्चा झाली हे अद्यापही गुलदस्त्यात आहे। उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्याकडून आजही परस्पर विरोधी दावे केले जातात। जर भारतीय जनता पक्षाबरोबर राज्य निर्माण झालं असतं, भारतीय जनता पक्षावर मी काय म्हणतो ऐकून घ्या, त्याने जर शब्द पाळला असता आमचा 50-50चा, तर शिंदेच तेव्हा मुख्यमंत्री झाले असते। प्रश्नच येत नव्हता दुसरं कोणाचं नाव असण्याचा किंवा दुसरं कोणाला पुढे आणण्याचा। उद्धव ठाकरे त्या बाबतीमध्ये अत्यंत प्रामाणिक आहेत। त्यांनी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षाचं नेतं केलं, तिथेच त्यांना तो एक सिग्नल असतो तो दिलेला आहे। पण भारतीय जनता पक्षाने शब्द पाळला नाही, म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला नाही।
एवढा मोठा विजय मिळवल्यानंतर बाळासाहेब स्वतः मुख्यमंत्री होऊ शकले असते, परंतु पक्षप्रमुखाने पक्षप्रमुखाचं काम केलं पाहिजे आणि त्यांनी सत्तेवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. ही जी एक शिवसेनेची परंपरा होती ती परंपरा याच्यामुळे खंडित झाली. शिवसेना हा स्वार्थासाठी काम करणारा पक्ष नाही. ही जी काही एक शिवसेनेची महती होती ती तर कमी झालीच, परंतु बाळासाहेबांची इच्छा होती की माझा एक शिवसैनिक मुख्यमंत्री झाला पाहिजे. ती इच्छा मात्र पूर्ण झाली नाही. ती एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केली. भाजप आणि शिवसेनेची युती तुटून आता 5 वर्षांचा कालावधी लोटलाय. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना तयार झालीय. महायुतीची पुन्हा राज्यात सत्ता स्थापन झाली. पण भाजप सेना युती कोणामुळे तुटली यावर अद्यापही रोज नवनवे दावे, खुलासे आणि आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.